मित्रांनो गुड मॉर्निंग. आज तारीख 31 तारीख आहे ना भाऊ. क्या करता रे तेरी तो. अरे तारीखच नाही माझ्यात बघू. येस आज 31 तारीख. आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही सकाळी 7 वाजायला 10 मिनिटं कमी होते तेव्हा पोहोचलो अमृतसरला. आणि ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं. मी येऊन डायरेक्ट झोपलो कारण की आम्हाला टायमिंग सांगितलेला 9 ते 10:30 पर्यंत नाश्ता आहे म्हणून आम्ही एक तास झोपलो आणि आता उठलो फ्रेश बीश झालो. फुल आता गोल्डन टेम्पल साठी फुल रेडी. सगळे व्हाईट. ओ माय गॉड्स. हे काढू. काही लोक अजून रेडी नाहीत ऍज युजल नेहमीप्रमाणे सवय लागलेली आहे. तर बघूया आता निघायची वेळ झालेली ऑलरेडी 10:30 पावणे 11 वाजलेत. शिव्या पडतात ग्रुपवर. आता निघूया. याला सँडविच पण एक लेट आहे भाई. आयुष्यभर लेटच. नाश्ता संपलेला आहे मित्रांनो लेट आल्यामुळे. तरी सँडविच मागवलंय घरी बघत. इथे होतं ब्रेड आणि बटर आणि जॅम होतं. इथे काय होतं प्रज्वल सांग मला आठवण करून दे. इथे काय काय होतं. इथे काय काय होतं. एक भाजी होती, एकात पुरी होती, एकात सँडविच होतं, पोहे होतं आणि एकात अंडी होती. तर अंडी खाणार होतो पण नंतर आठवण करून दिली आमच्या प्रज्वल भावने की आपण मंदिरात चाललोय आणि ते पाणी थंडच आहे. त्या हॉटेलला पाणी गरम होतं. नाश्ता सेम. जेवण आता बघू काय होतं रात्री. नाही तर ते पण मला वाटतं सेमच असणार आहे लास्ट हॉटेल सारखं. तर आता बघूया जाऊया. अरे क्या क्या करूं मैं इसका. क्या करूं इसका. पडेला इंसान आहे. पडेला इंसान. सँडविच आणून दिला. थँक्यू. खा आता 4 सरची 4 क्यों ला दिए. 4 ला दिए डायरेक्ट. सैंडविच खाने आ जाओ गाइस. रिव्ह्यू दे. रिव्ह्यू कसा आहे. मस्त आहे. आवडला. थँक्स. मीच बनवलाय. अच्छा कधीपासून इथंच आहे बाबा. समोरच स्टेशन आहे रेल्वे स्टेशन. झाडामुळे दिसत नाही. तर उद्याचा इश्यू सॉर्ट कसं आहे. आज शेवटचा दिवस. उद्या सकाळी 7ची ट्रेन आहे. मग अजिबात लेट होऊन चालणार नाही. आम्ही 4 दिवस लेट चाललोय. अर्धा एक तास. उद्या नाही चालणार. 7ची ट्रेन आहे. काही करून आज रात्रीच्या रात्री बॅगपॅक्स करावे लागतील. आणि बघता मित्रांनो दिवस संपले बाबा. रिटर्न जायची वेळ आलेली आहे. वाईट वाटते. असं आहे दादा. परत कामं बिमं करा, पैसे कमवा आणि मग फिरा. मग दुसरं ट्रिप प्लॅन करा. मग त्यात 1-2 जण आमच्यासारखे कॅन्सल करणार की एक कुठली तरी ट्रिप फायनल होणार. मग आम्ही जाणार. आतापासून दुसऱ्या ट्रिपचे स्वप्न बघतात की केरळला जाऊ जून महिन्यात. जे की आता 5 महिन्याने जून महिना आहे. जे की मला वाटत नाही पण होऊ पण शकतं सांगतात नाही. त्यात आमच्याकडे आता पेशंट पडलेत. उलट्या वगैरे होत आहे. काहींना तर लूज मोशन होत आहे. पण मी खूप एक्साइटेड आहे वाघा बॉर्डर बघायला. कारण की माझे पप्पा जाऊन आले. पप्पा बोललेत मस्ट एकदा तरी आयुष्यात वाघा बॉर्डरची ती परेड बघावी. ती बाई जो ॲटिट्यूड असतो आर्मी लोकांचा. ते किक बिक दे समोरच्याला ॲग्रेशन देतात बाई. फुल जोश आणून लागतं. तर तिथे जेवढ्यात लवकरात लवकर जाऊ तेवढ्या लवकर जागा भेटेल. आता सीन असं आहे की 11 वाजायला आलेत. आम्हाला जास्तीत जास्त 1-1.5 ते 2 वाजेपर्यंत टायमिंग देणार आहे गोल्डन टेम्पल फिरायला. आणि जर पॉसिबल झालं टायमिंगच्या आत तर जालियनवाला बाग बघायला भेटेल. नाहीतर ते कॅन्सल होणार आहे. मग डायरेक्ट आम्ही आत्री बॉर्डर. कारण की आत्री बॉर्डर लांब आहे इथून हॉटेलपासून. गोल्डन टेम्पल जवळच ते बोले हॉटेलपेक्षा जवळ. सो तेवढंच आता निघूयात कारण की खूप लेट झालंय. ओ येस. असतात काही लोकांमुळे लेट होतं. काय करणार. नेहमीच्या सवय झाल्या आता आम्हाला ती. पण कसं लोकांना दाखवायला पाहिजे की नाव कसं ऋतिकचं येतं पुढं की बाई लेट करतो. पण असतात काही जण आरामात खाऊन पिऊन वरतून उलटा माज. तर आपण एक रूम टूर घेऊया. काय म्हणता. आमची रूम पण जरा घाण आहे आता काय सांगू. पण जाऊ द्या. इथल्या रूमचं टूर देणं पण गरजेचं आहे. इथे गरम पाणी प्रॉपर आहे. मिरर हा बॉम्बिंग एरिया. हे मस्त आहे. इथे गरम पाणी. हे विजयाला माहीत नव्हतं कसं चालू करायचं. इथे कबर्ड दिलं आहे. टेबल आहे. एक टेबल आहे. TV आहे ज्याच्या बटनच नाही भेटला. मी रात्रभर होतो त्याच्यावर डायरेक्ट पॅन्ट टाकले. दिस इज बॉईज रूम 400चा.
आणि हे दाखवू की नको दाखवू की नको थांबा इकडं बघा आधी. आणि ये कपडे वाळत घातलेत, पंखा लावलाय एवढ्या थंडीत पण, पसारा मांडलेला आहे, टॉवेल बिवेल सुकतायत, इकडे सुकतंय, इथे नको दाखवायला. समोर एक हॉटेल आहे मस्त आणि एक बघा इथे समोर स्टेशन. तर जाऊया आता. ॲक्च्युअलमध्ये लेट झालाय, ग्रुपवर मेसेज मी चेक नाही केला पण निघायला आहोत. चलो नींद तो गाडी में आते पाहिजे. हे आमचं हॉटेल. शुभम पाजी विरे किती होय आले पगडी बिगडी बांधून झालं एकदम प्रॉपर पंजाबी वाटतं एकदम. ओए कितना पिंड है उत्तर लग रहा है कैसे लग रहा है ओए एकदम पंजाबी मुंडा. चलो पुत्र अभी जाते जाले वाला बाग देखने, वो देख कर फिर गोल्डन टेम्पल है देखेंगे. हाल मैनू दसो मैं किदे इलाके दा लगदा भाई तेनू किदे इलाके दा लगदा मैं मराठी लग रहा है आयला ओळखलं काय पहचान ले आपने उधर सुना मेरे को ना तेव्हाच मला असा प्रश्न विचारायचा बघू कोण गेस करताय का नाही वाटत ना ते पण सगळे बोलतात फक्त मला शिकायची थोडी भाषा सगळ्यांना विचारेन. तुम्ही कुठले मुंबईचे कुठले आम्ही पण मुंबईचे ठाणे नेरूळ माहिती नवी मुंबई चाल चल चल बाबा स्टोरी सांग. आम्ही भिंत होतो हा असे रोल भेटून भिंतीचा जाऊ दे आम्हाला. मी सांगतो स्टोरी मी सांगतो. मित्रांनो आम्ही आता आलोय जालियनवाला बाग मध्ये. इथली स्टोरी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो काय झालं. ओके 23 एप्रिल 1919 मध्ये इथे बैसाखीचा सण चालू होता. त्या टायमिंगला आपले 2 जवान पण त्यांच्या कैदीत होते ब्रिटिश आर्मीच्या. तर त्यांचं नाव काय सत्यपाल एकाचं आणि एकाचं होतं काहीतरी नाव विसरलं तर मी किचलीत काहीतरी होतं सॉरी आता नाव नाही आठवत. तर ते दोघं कैदी होते तर त्यांच्या अगेन्स्ट इथे प्रोटेस्ट चालू होता. तर ब्रिटिश इंडियन आर्मीचा जनरल डायर नावाचा त्याने काय केलं त्यांची फिल्म इथे 4 एक्झिट आहेत तर ते 3 एक्झिट ऑलरेडी बंद आहेत कारण की तिथे बिल्डिंगचे हे आहेत म्हणून तिथून बाहेर नाही जाऊ शकत. तर एकच एक्झिट आहे. तर एका एक्झिटवर त्या डायरने आपले पूर्ण आर्मी लावले आणि ते बोलले की डायरेक्ट फायरिंग चालू करा. एवढी फायरिंग केली की पूर्ण गोळ्या संपेपर्यंत त्यांनी फायरिंग चालू ठेवलेली. आणि मग जेव्हा संपायला आली भरपूर लोकांचे जीव गेले. जवळजवळ 1,500 लोकांचे जीव गेले. 1200 लोकांचे इंजरी होते म्हणजे इंजर्ड होते आणि त्यात पण 200 गंभीर इंजर्ड होते. तर असा हत्याकांड होता इथे. रक्ताच्या गोळ्यांचे निशाण आहेत मी असं ऐकून येते. अजून पण गोळ्या दिसतात त्यांनी खुना करून ठेवलं. त्याचं काय रिपेअर वगैरे काम केलं नाही. तर बघूया बघायला भेटते का. तर याचा असा एवढासा इतिहास आहे इथे. राजादी भावांना असे भेटले आणि तुम्ही फुकटमध्ये अशा टाइमपास वाया घालवता जीव सुसाईड वगैरे करताय. बरोबर आहे का पटतंय का तुम्हाला.
इथे वेल आहे. इथून असं माहिती दिलं की यातून 120 बॉडीज रिकवर केल्या. म्हणजे 120 लोकांनी इथे उडी मारूनच जीव दिला, म्हणजे जवळजवळ समजून जा. आणि तुम्ही इथे गोळ्यांचे निशाण बघू शकता, जे मार्किंग करून ठेवलेत ना ते गोळ्यांचे निशाण. एकदा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो थांबा. This all has its own history, it has painted black the Jen Dyer without any warning to the who had gathered roll attacked. हे निशाण बघू शकता अजूनही आहे तसेच ठेवलेत. कसले गोळीबार झाले असेल, लिटरली पूर्ण गोळ्या संपेपर्यंत गोळ्या झाडल्या होत्या लोकांवर. आपका कैसा घूमे जी जलियांवाला बाग. जलियान बाग घूम रहे जी. हाँ जी. अच्छा कहाँ घूम रहे जी तुम? हम जी देखो हुआ है जी, इधर 120 बॉडी रिकवर हो गई. अच्छा और यहाँ 28 गोलियां झाड़ी ऐसी. अच्छा ये इतने दीवार से तो दीवार पे जो जी गुजराती हो गया इधर. अच्छा बरं. मारे जी. हाँ जी. हमारा जी चौथा नंबर हो गया जी आणि तिसरा नंबर घूम लिया जी. अच्छा जी, बढ़िया 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 जी. आता आम्ही मराठी भावा आहे बघा. 2 नंबरला जाणार आहे जी आणि 1 नंबरला जाणार. हा बरोबर. आम्ही आता 3 नंबर बघणार, 4 नंबर बघणार, मग आपलं गोल्डन टेम्पल. येऊ का दादा? गोल्डन टेम्पलला काय म्हणता? गोल्डन टेम्पलला भेटू आता. भेटू. तुम्ही कितीला बांधली ते? 150 रुपये घेतले. आम्हाला चुना लावला 200 रुपये. 200 रुपये आम्ही बार्गेनिंग केली ना. आवाज का महाराष्ट्र बार्गेनिंग मी पण केली, पण आता काय आमचे मित्र बोलले जाऊ दे, 50 रुपये जातात जाऊ दे. इथे ओ पाजी, ओ किद्दे होय पाजी? पाजी कितने घूम रहे सी जलियांवाला बाग. हम अमृतसर दे. ओ प्रियंका जी किधे? वो घूम गया सी. अच्छा प्रियंका जी अकेले घूम रहे. कुड्डी जी किधे? बस इथे ही. हम लग रहे कि नहीं पंजाबी? बिल्कुल. हम इधर दे, ये पंजाब दे, अमृतसर दे. चलो भी लस्सी पाई है. जरूर आइए. They may kill me, but they cannot kill my ideas. They can crush my body, but they will not be able to crush my spirit. शहीद भगत सिंग. इथे एवढे मोटिवेशनल हे लिहिलेत ना कोट्स. इथे आता मागे बघा, ते पण उद्धम सिंगने बोललेले. I do not care about the sentence of death. It means nothing at all. I do not care about dying or anything. We are suffering from the British Empire. I am not afraid to die. I am proud to die. म्हणजे देशासाठी भाई असे बलिदान द्यायला ते तयार होते. असे The trumpets of freedom beat in every heart and all sing in the chorus forward. Ye soldiers of young India. प्रीतिपाल सिंह. लाइन खूप आवडली. जीवन एक संघर्ष है, चाहे वो किसी मनुष्य का हो या राष्ट्र का. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी, एक गुलस्तां हमारा. मोहम्मद इकबाल. क्या एक सिक्युरिटी वाला आहे, त्याला आपण विचारूया कुठला वाटतो नक्की, पंजाबीचा का मराठीत. पाजी वीडियो ले सकता हूँ? वीडियो आपका. मैंने एक गल दसो, मैं किधे इलाके दा लगदा? मैं किधे इलाके दा लगदा तेनू? मैं किधे इलाके दा लगदा? किधे इलाके दा लगदा मैं तेनू? हाँ पंजाब दा लगदा या पंजाब दा? पग बने पंजाब दा बन गया. पंजाब लगदा ना? हाँ. बड़े महाराष्ट्र से हो भाजी. अच्छा बहुत वधिया. लगदा नहीं ना? लगता नहीं है, सरदार बन के आया हूँ तो पंजाब का बन गया. शुक्रिया भाजी शुक्रिया. वही मेरे को देखना था कि कोई मेरे पहचान सकता ही नहीं. नहीं सरदारी पग दी सरदारी है, हम तेन कोई आख ही नहीं सकता. दाढ़ी भी वैसा थोड़ा मुझे का ताव होता तो पहचान ही नहीं सकता. पहचान नहीं सकता जो तू खलोता था, किसी ने आखना थोड़ा बोली तो फर्क पैना. बोली कोई गल, बोली तो फर्क पैना. बराबर. शुक्रिया भाजी. जय शुक्रिया काल. चलो भाजी. किद्दा पिंड? सातारा. अच्छा गाव बेकार होतं.
झालं आमचं गोल्डन टेम्पलचं दर्शन, म्हणजे घेतलं नाही आम्ही आतून, कारण की लाईन खूप होते आणि आम्हाला निघायचं आता 2 वाजता वाघा बॉर्डरसाठी. तर मॅसेज आला आहे ग्रुपवर की कदाचित वाघा बॉर्डरचं हे झाल्यावर आम्ही परत संध्याकाळी येऊ मार्केट फिरायला. तेव्हा बघू जर असला टाईम तर मग दर्शन पण घेऊ. लंगर पण नाही केला, प्रसाद नाही घेतला. आता इथं प्रसाद बाहेरून घेऊ आणि जाऊया आता वाघा बॉर्डरला. तिथं जास्त एक्साइटमेंट आहे, कारण की सीट जातात तिथं. जेवढं लवकर जाऊन पुढची सीट घेऊ तेवढं आपल्याला भारी असतं, कारण की खालती गेलो तर ते हातात झेंडा वगैरे देतात, रनिंग वगैरे करायला लावतात परेडमध्ये. ती मजा वेगळी आहे. चला मित्रांनो, आता झाली आमची ट्रिप समाप्त इथे मुंबई सेंट्रल स्टेशनला. आता बघूया पुढची ट्रिप लवकरच आम्ही हे करू. अर्धे लोक बोरिवली स्टेशनलाच उतरले, आम्ही आता मुंबई सेंट्रलला आलो. तिथून आम्ही आता ओला करून घरी जाऊ आणि ते बघते तिकडे बघतायत. चला जाऊया. तर आपला ब्लॉग इथंच संपूया आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला. चॅनलचं नाव थैंक्स. चला चलो, थैंक यू. मिलेंगे अगर बजट होगा तो केरला ट्रिप पे मिलते हैं. चलो बाय 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 बाय.